नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 3 ते 3 या टिपक्यांची झटपट होणारी अशी अतिशय सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी काढणार आहोत। तर त्यासाठी आधी आपण टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1, हे 2 आणि हे 3। त्याच्या खाली परत 1, 2 आणि हे 3। परत त्याच्या खाली 1, 2 आणि हे 3। ठीक आहे। तर आता आपण याचा चौकोन असा आखून घेणार आहोत 3 टिपक्यांचा। पहिले आपण उजवी लाईन कंप्लीट केली आहे, आता डाव्या साइडची लाईन कंप्लीट करूया। नंतर आता वरच्या साइडला सरळ रेघ मारून घ्यायची 3 ते 3 टिपक्यांची, त्याच्यानंतर खालच्या साइडला। तर आता आपण मधल्या साइडला कर्व रेघा काढून घ्यायच्या आहेत। हे अशा पद्धतीने 2-2 टिपके हे जोडून अशा पद्धतीने आपल्याला आधी कर्व रेघेचा हा चौकोन आखून घ्यायचा आहे। याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये परत याला समांतर अशा 3 लाईन काढणार आहोत। 1, ही 2 आणि हे 3। अशाच पद्धतीने आता उरलेल्या साइडला पण 1, 2 आणि ही 3। आता या साइडला 1, 2 आणि ही 3। तर आता लास्टच्या बाजूलाही अशाच प्रकारे आपल्याला रेघा काढून घ्यायच्या आहेत। 1, हे 2 आणि हे 3। तर आता याच्यानंतर आपण त्याला रंग देऊन घेऊयात। तर त्याआधी आपण पिवळा टिपका देऊयात मधल्या साइडला, त्याला बोटाच्या सहाय्याने पसरवून घ्यायचा आहे आणि लाल टिपका त्याच्यामध्ये भरणार आहोत। याच्यानंतर आपण पांढरे टिपके हे देऊन घेणार आहोत बाजूच्या साइडला आणि छान असं फूल तयार करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने आपण हे टिपके काढलेले आहेत। त्याला बोटाच्या सहाय्याने पसरवून गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे फूल कसं छान असं उठावदार दिसेल। आता आपल्याला पोपटी रंग या कोपऱ्यांमध्ये आपल्याला रंगवून घ्यायचा आहे। पहा, अशा पद्धतीने आपण जो लास्टचा आपला कोपरा आहे त्याच्यामध्ये आपण पोपटी रंग हा दिलेला आहे। तर आता आपण पुढच्या डिझाईनकडे वळायचं आहे। हे काढून झाल्याच्या नंतर आता आपण याला या रेघेला समांतर अशा आपल्याला 4-4 लाईन्स या काढायच्या आहेत। चला तर मग आधी आपण या लाईन्स पासून पुढे अशी लाईन काढून घेऊयात आधी। पहा, हे अशा पद्धतीने आपल्याला या लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आधी। म्हणजे समांतर येण्यासाठी आपण आधीच या रेघा काढून घेतलेल्या आहेत। तर पहा, आता अशा रेघा ज्या आपल्या काढून झालेल्या आहेत, आता आपल्याला याला समांतर अशा 4-4 रेघा अशा आपल्याला काढायच्या आहेत। पहा, अशा पद्धतीने ही पहिली, ही दुसरी, आता हे तिसरी आणि हे चौथी रेघ। पहा, अशा पद्धतीने आपल्या या 4 रेघा या कंप्लीट झालेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने आपल्याला या तीनही बाजूंना काढायच्या आहेत। तर त्यासाठी आधी आपण रेघा काढून घेऊयात। 2, हे तिसरी आणि आता हे चौथी। हे दुसरी। तर आता ही तिसरी लाईन, आता ही चौथी लाईन। पहा, अशा पद्धतीने आपल्याला रेघा या काढून घ्यायच्या आहेत। अतिशय सुंदर अशा रांगोळी खूपच सुरेख आणि सुंदर अशी दिसणार आहे आपली।
दुसरी लाईन झालेली आहे. आता ही तिसरी लाईन, त्याच्यानंतर आता ही चौथी लाईन आपली झालेली आहे कंप्लीट. तर आता यानंतर आपल्याला पुढची डिझाईन जी आहे तर आपल्याला काढायची आहे. तर आता आपण हे इथे छोटासा कर्व तयार करून घेणार आहोत दोनही बाजूंना. आणि आता ह्याला समांतर अशा रेघा घेऊन आपल्याला या साईडला अर्धगोल काढून घ्यायचे आहेत. तर या रेघेला समांतर अशी काढून या रेघेला समांतर, आता ही मधली लाईन दोघांनाही समांतर अशी येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आधी तीनही. ह्याच्यानंतर ह्याला कर्व होईल अशी रेघ आपल्याला काढून घ्यायची आहेत. पहा, त्या दोन्ही साईडला आता आपल्याला ही रेघ जी आहे कॉमन काढायची आहे. दोनही साईडला आपल्याला अशा पद्धतीने ही रेघ जी आहे ती कॉमन येणार आहे. तर आपण अशी सुंदर अशी ही डिझाईन तयार केलेली आहे. तर आपण इथे जे छोटे पॉइंट्स आहेत त्याला आपण असा मस्तपैकी पोपटी रंग जो आहे तो दिलेला आहे. थोडासा कॅमेरा मी ॲडजस्ट करते. पहा, अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण कंप्लीट होणार आहे. तर आता आपण या दिशेला काढूयात. आधी छोटे छोटे आपल्याला कर्व काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ह्या रेघा आपल्याला आधी काढून घ्यायच्या आहेत. किती टोटल 5 लाईन्स येतात. 3, ही 4 आणि ही 5. 1, 2, ही 3, 1 आणि ही 2, ही 1, 2 आणि ही 3. त्याच प्रकारे 1 आणि ही 2. तर आता चला, आता आपल्याला गोल हा आकार देऊन घ्यायचा आहे. 2, हे 3 आणि हे. चला, तर आता आपण आपली राहिलेली रांगोळी कंप्लीट करूयात. तर अशा पद्धतीने आपण या रेघा अर्धगोलात जोडून घेणार आहोत. तर प्रत्येक साईडला आपल्याला अशी डिझाईन ही काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे गोलाकार आपले जे काढलेले आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अगदी सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण ह्या रेघा जोडत आलेल्या आहोत. तर आपली लास्टची बाजू ही कंप्लीट करायची राहिलेली आहे. तर ती आपण पटकन कंप्लीट करून घेणार आहोत. 2, हे 3 आणि हे 4. तर अशा पद्धतीने आपण हे 4 अर्धगोल काढलेले आहेत. 2, हे 3 आणि हे 4. तर अशा पद्धतीने आपले हे 4 ज्या रेघा आहेत त्या कंप्लीट होत आहेत. तर आता आपण या रांगोळीच्या पुढची स्टेप म्हणजे आपण हे जे चौकोनाचे कोपरे आलेले आहेत या इथे आपण कमळ काढणार आहोत. तर त्यासाठी आधी मस्त अशी पाकळी काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण 4ही बाजूंना आधी पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत समांतर, म्हणजे येणारे जे कमळ काढत आहोत आपण तेही एक समान असं आलं पाहिजे यासाठी. तर अशा पद्धतीने आपण या कमळाच्या पाकळ्या काढल्यात. आता आपण कमळ काढून घेऊयात. तर प्रत्येकी आपल्याला 2-2 या कमळाच्या सुरेख अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत.
पहा अशा मस्त अशा सुरेख पाकळ्या काढून त्याला लास्टला गोलाकार एक पाकळी काढून घ्यायची आहे. तर याही साईडला आपल्याला अशाच प्रकारच्या 2 पाकळ्या कमळाच्या आणि एक गोलाकार पाकळी काढून कमळ आपलं कंप्लीट करायचे. 1 हे 2 आणि हे गोलाकार पाकळी. पहा तर किती सुरेख असे आपले कमळ आलेले आहेत. 1 हे 2 आणि हे गोलाकार पाकळी. 1 हे 2 आणि हे 3. तर अशा पद्धतीने आपण आपला लास्टचं कमळ काढायचं चालू आहे. तर अशा पद्धतीने आपला हा कमळ देखील काढून कंप्लीट होत आहे. तुम्ही ही रांगोळी दारासमोर, घरासमोर लक्ष्मीपूजेसाठी, कारण की लक्ष्मीपूजेला कमळ हा प्रिय मानला जातो, यासाठी आपण ही रांगोळी काढूच शकतो. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपले हे कमळ काढून झालेले आहे. झटपट अशी होणारी 3 ते 3 टिपक्याची ही रांगोळी आहे. आता आपण इथे मधल्या साईडला पिवळा टिपका देऊन घेणार आहोत. प्रत्येकच कमळाच्या एंड पॉइंटला आणि चौकोनाच्या पॉइंटला हा अशा पद्धतीने पिवळा टिपका देऊन आपण पसरवून घेत आहोत. आता त्याच्यामध्ये आपण लाल रंग भरणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आता आपली ही रांगोळी तयार होण्यास रेडी आहे. तर आपले हे जे आहे तिथे पोपटी रंग द्यायचा आहे, तो आपण पोपटी रंग देऊन घेणार आहोत प्रत्येकच बाजूस. तर अशा पद्धतीने हा पोपटी रंग आपला देऊन कंप्लीट झालेला आहे. तर आपण मध्ये कमळाच्या एक छोटी पाकळी काढून घेऊयात. तर आपण आता त्याही पाकळीला पोपटी रंग देणार आहोत. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही कमळाला रंगही देऊ शकता, अन्यथा डिझाईन असेच ठेवूही शकता. तर आता मी कमळाला थोडीशी रंग देऊन घेणार आहे थोडासा, म्हणजे रांगोळी आणखीन उठावदार आणि सुंदर अशी दिसली पाहिजे. मी त्याच्यासाठी ऑरेंज कलरचे कमळ हे काढून घेत आहे. तुम्ही या जागी गुलाबी रंग भरू शकता, लाल रंग सुद्धा भरू शकता. हा अशा पद्धतीने मी हे केशरी रंग देऊन घेत आहे. रांगोळीमध्ये रंग भरल्यामुळे रांगोळी खूपच जास्त उठावदार आणि सुंदर वाटते. यामुळे नेहमी कलरफुलच रांगोळ्या काढल्या पाहिजेत. जसे आपल्या आयुष्यामध्ये रंग असतात त्याचप्रमाणे रांगोळी इथेही आपण रंग भरला पाहिजे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद. रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली पाहता येतील व नेक्स्ट येणारी जी रांगोळी आहे ती सुद्धा इझिली तुम्हाला अवेलेबल होईल. अशा पद्धतीने मी कमळाला रंग देऊन घेत आहे. तर आता आपला लास्टचा जो कमळ आहे तो रंगवायचा राहिलेला आहे. पहा अशा पद्धतीने मी लास्टचाही कमळ आपला रंगवून घेत आहे.
पहा तर आता लास्टचाही कमळ आता रंगवून खूपच सुंदर अशी आपली रांगोळी ही तयार झालेली आहे. तर आपली ही 3 ते 3 टिपक्यांची झटपट अशी रांगोळी तयार झालेली आहे. थँक्यू. थँक्यू.